जय गणेश मित्रांनो, मी ओमकार दासने भटकंती वरचा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करतो। तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपला एपिसोड 9 पहा, तो होता अनलिमिटेड फिश थाळीचा। आणि सगळे जे व्हेज मंडळी होते त्यांनी मला तक्रार केली की दिसायला खूप छान होतं, पण आम्ही तिथं जाऊ शकत नाही कारण की प्युअर नॉनव्हेज हॉटेल होतं। तर आमच्यासाठी काहीतरी आहे का, पण आम्हाला ते चिकन सारखंच फील आला पाहिजे। आणि तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी दावा करतो तुम्ही कन्फ्यूज होऊन जाईल की व्हेजवाले आणि नॉनव्हेजवाले की नक्की आपण खातोय काय, नॉनव्हेज खातोय की व्हेज खातोय, कारण की चव, दिसणं आणि ॲम्बियन्स याच्यात सगळ्यात तुम्ही सगळे वेडे होणार आहे। तर काय आहे ठिकाण, आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू। त्यापूर्वी जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ संपूर्ण लास्टपर्यंत पहा। तुम्ही लास्टपर्यंत पाहत नाही आणि त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटत नाही। तर चला बघूया कोणतं आहे ते ठिकाण आणि काय आहे ते कन्फ्युजन। चला तर मित्रांनो, आपण ज्या स्पॉटसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, जी हाईप झाली आपली क्रिएट, ती कोणत्या हॉटेलसाठी आहे तर त्याचं नाव आहे मिस्टर सिंग्स तंदुरी हट। तर ह्या हॉटेलमध्ये एकदम युनिक स्टाईलमध्ये पदार्थ भेटले जातात, फूड डिशेस आहे। काय ते डिशेस आणि काय आपलं कन्फ्युजन होणार आहे, कशी असणार आहे टेस्ट, आपण सगळ्याचा रिव्ह्यू घेणार आहे। तर चला मग तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या टेबलवर आलो आहे। ज्या सगळ्याची तुम्ही वाट बघता, तुम्ही ॲम्बियन्स तर पाहिलाच असेल की काय आहे तो ॲम्बियन्स, एकदम सुंदर ॲम्बियन्स आहे। पण खाण्यात काय आहे ते खाण्याचं पण बघणार आहे आपण। बघूया काय मागवायचं। त्यांचा जर मेनू बघितला तर मेनू एकदम भरमसाठ भरलेला मेनू पाहू शकतात, एकदम भरमसाठ भरलेला आहे। पण त्यात पण आपण असं मागवणार आहे ज्याच्यात आपल्या सगळ्यांचं डोकं चक्रा होणार आहे। काय आहे ते बघूया। तर आपण विचार करू कि काय मागू, आपण त्या वेटरला बोलूया आणि ऑर्डर देऊया। तर चला दादा, क्या आपने इधर क्या स्पेशल है? सर वेज मटन चिकन। व्हेज मटन चिकन हे काहीतरी आता तुम्ही ऐकलं तर तुम्ही चक्रावून गेला असेल। व्हेज मटन चिकन तुम क्या सजेस्ट करोगे? वेज सर विद वेज तंदूरी चिकन हमारा तंदूर का एक ही हो गया, वेज पॉम्पलेट फ्राई और ये वेज मटन कोरमा। ओके जी। तर तुम्ही ऐकून हेच झालं असेल तर दादांना विचारलं आपण की काय सजेस्ट करा, त्यांनी सांगितलं व्हेज तंदुरी चिकन, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं व्हेज पॉम्पलेट फ्राय आणि व्हेज मटन कोरमा। आता नावात व्हेज आणि नॉनव्हेज सगळे सोबत बसले, काय आहे पदार्थ, काय वेगळेपण आहे आपण बघूया। ठीक आहे, फिर ऑर्डरला ये सर, थँक्यू। तर फायनली मित्रांनो, आपली पहिली ऑर्डर आली आहे आणि ती म्हणजे आहे पॉम्पलेट फ्राय। बघू शकतात तुम्ही कशी आहे, एकदम फिश आहे आपल्या। नुसतं पॉम्पलेट फ्राय नाही तर व्हेज पॉम्पलेट फ्राय आली आहे आपली ही ऑर्डर। तर बघूया काय आहे याच्यात, फिश पण आहे आणि व्हेज पण आहे। तुम्ही स्टार्टिंगपासून कन्फ्युजन झाला असेल, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं। तर या थाळीमध्ये किंवा या डिशमध्ये आपल्याला इन्क्लूड आहे फिश, पॉम्पलेट फिश, व्हेज पॉम्पलेट फिश, एकीकडं ही हिरवी चटणी वगैरे आणि ही करी, आणि जी खाली आहे कांदा आणि कोबीचं असं सॅलड टाईप आहे। तर बघूया टेस्टला कशी असणार आहे। बघितलीच आहे तुम्ही, ते दिसायला एकदम फिश आहे। तर हे बघू शकतात, आहा आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे ही करी सोबत हे करू थोडीशी चटणी। वा, आपला महाराष्ट्रीयन कांदा तर मस्त। मी तुम्हाला खरं गॅरंटीने सांगतो, व्हेजवाले असन तर टेस्ट आवडेल, नॉनव्हेजवाले असन तर तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही व्हेज खातात की नॉनव्हेज। प्लस दिसायला एकदम अस्सल जे आपली फिश असतात एकदम तसंच आहे। तर आता मी ते ब्रेक करतो कन्फ्युजन। ॲक्च्युली याच्या आतमध्ये आहे सोयाबीन स्टफिंग, सोयाबीन क्रश करून टाकलेलं आहे आणि वरतीचे कवर वगैरे आहे, कवरिंग वगैरे ते एकदम आपलं नॉनव्हेज सारखं दिलं आहे। त्यामुळे टेस्टला एकदम सुंदर असणार आहे आणि आहेच आहे। अजून त्यांची ऑर्डर येतात आहे, पण हा फिश मला कधी फिश आवडत नाही, पण हे मी फिश खातोय पहिल्यांदा, एकदम चवेने, एकदम सुंदर अशी टेस्ट आहे। त्यांची हिरव्या चटणी बरं पाहू, वा उत्तम। तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही येडे होऊन जासाल, आणि या स्पॉटला व्हेज नॉनव्हेज दोन्ही येऊ शकतात, कोणालाही कन्स्ट्रेंट नाही आहे।
दोघंही एकदम हसून मिळून खाऊ शकतात. आता व्हेजवाले मित्राला कडेला बसवायची गरज नाही, तुमच्यासोबत तुम्ही खायला बसवू शकता. तर आता मी फोकस करतो, अजून दुसरी ऑर्डर काय आहे ते बघतो. तर मित्रांनो, आता आपली नेक्स्ट ऑर्डर आली आहे. ती ऑर्डर काय आहे मी ते सांगालच, परंतु लय जण मला म्हणत असन माग आता आपला गणपती बाप्पाचा फोटो आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला तू तर जय गणेश वगैरे बोलत असतो आणि चिकन खातोय लगेच फोटोच्या खाली. तर असं अजिबात नाही आहे, तुम्हाला कळून आलेलंच असन की हे सगळं व्हेज स्टफिंगमध्ये सोयाबीनमध्ये आहे आणि सोयाबीनमध्ये असल्यामुळे एकदम आपल्याला हेल्दी आहे. तुम्हाला माहिती आहे सोयाबीन किती हेल्दी आहे खाण्यासाठी, व्हेज लोकांसाठी किंवा कोणी पण खाऊ शकतात. कॅल्शियम प्रोटीनसाठी सगळं सोयाबीन एकदम हेल्दी असतं. त्यामुळे असं होणार नाही की चिकनच हेल्दी आहे आणि इथं फक्त आपण दिसायला आहे म्हणून खायला आलो, अजिबात नाही. तर वळूया आपली काय आहे नेक्स्ट ही डिश काय आहे नेक्स्ट. मला तर बोलता येत नाही, इतकं तोंडाला पाणी सुटले. तर तुम्ही पाहू शकतात हे मागवले मी व्हेज तंदुरी चिकन. तर बघू शकतात एकदम वरती असं ऑरेंज कलरचा सॉस, कांदा वगैरे त्याच्यामध्ये गार्निश केलेलं आहे आणि हे चिकन आहे आणि हिरवी चटणी त्याच्या बाजूला. पाहून तर कळत पण नसेल तुम्हाला, मला खात्री आहे. असं वाटतंय की अस्सल काहीतरी चिकन मटन हॅवी लोडेड असं नॉनव्हेज हॉटेलमध्ये, परंतु तसं नाही आहे. तर बघूया. पहा आता हे मी हातात घेतले, तुम्ही बघू शकतात चिकन पीस असतो ना आपला, चिकन पीस बोनलेस, सेम तसंच वाटते, काही फरक नाही, काही फरक नाही. म्हणजे अस्सल सवेला बघू कसं आहे. नक्की हे व्हेजच आहे ना, कारण की खायला फुल चिकन सारखं आहे. मग अशी तर फिशमध्ये तुम्हाला समजून आलं ते सोयाबीन सारखं, याच्यात तर मला समजतच नाही. फोकस का, याच्यात असं दिसतंय चिकन पीसच आहे, याच्यात क्रशेस पण दिसत नाही सोयाबीनचे. काय म्हणजे शेपला खरंच सलाम. मिस्टर तंदुरी चिकन या हॉटेलला काहीतरी युनिक दिले त्यांनी. याच्यात मी तुम्हाला गॅरंटी देतो व्हेज नॉनव्हेजवाला तुम्ही असाल तर तुम्ही डिसअपॉइंटेड होणार नाही. कारण की फक्त दिसायला नाही तर खायला अनुभवायला पण एकदम सुंदर आहे आणि उत्तम चव आहे. वा, वरती कांदा बिंदा आहे ना ते खाताना खरंच आपलं जे तंदूर चिकन आपण बनवतो किंवा आपण असल नॉनव्हेज ठिकाणी जातो त्या स्पॉटला, तर सेम तसंच आहे, काही वेगळं वगैरे नाही आहे. खूप उत्तम आणि खूप सुंदर चव आहे. हे होतं व्हेज तंदुरी चिकन. नक्की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या, फॅमिलीसोबत या आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही असाल तर सोबत खायला बसा, कारण ती एकदम उत्तम. कारण की काही व्हेजवाले असतात ते म्हणतात आम्हाला फक्त दिसायला छान दिसतं पण खायला आवडत नाही, पण इथं तसं नाही आहे. इथं खायला, दिसायला आणि त्यांचा ॲम्बियन्स एकदम सुंदर शांत असा ॲम्बियन्स आहे आणि एकदम स्टँडर्ड फिलिंग देणारा ॲम्बियन्स मी म्हणू शकतो. तर मी फोकस करतो, हे खायचा प्रयत्न करतो. एकटा नाही खाणार आहे, आपल्यासोबत माणूस असतोच, तुम्हाला माहिती आहे. तर हे पूर्ण खातो, त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये काय खाऊ शकतो आपण ते बघूया. आता मी हे फोकस करतो. तर मित्रांनो, आपण जरा स्टार्टर म्हणून आपण व्हेज तंदुरी चिकन पहिलं मागवलं होतं आणि पॉम्प्लेट फ्राय, ही फिश व्हेज पॉम्प्लेट फ्राय, आणि दोन्ही पण एकदम खायला उत्तम होतं, टेस्टला पण ऑसम होतं खरं सांगतो. आणि दिसायला पण कन्फ्युजन होतं की व्हेज की नॉनव्हेज आहे. सारखं बोलतोय कारण की खरंच कळत नाही. खाता खाता तुम्ही पण इथं आला की हेच चर्चा करत बसाल. आता आपण वळालो आहे मेन कोर्स का. तर मेन कोर्समध्ये मी त्यांना सांगितलं की आपल्याला पाहिजे आहे व्हेज मटन कोरमा. तर व्हेज मटन कोरमा तुम्ही पाहू शकतात, फुल ग्रेव्ही आहे. ग्रेव्हीमध्ये मटनचे पीसेस
मटनच बोलायला लागेल ना, आता व्हेज शब्द काढूनच टाकतो, फक्त खाण्यापुरतं व्हेज राहू द्या. कारण की दिसायलाच एकदम प्युअर मटन दिसतंय, असं जाणवत पण नाही की व्हेजचं काहीतरी ग्रेव्ही आहे. आणि थाळीमध्ये त्यांनी डिशमध्ये पाहिलं तर त्यांची ती हिरवी चटणी, त्यांची कांदा लिंबू आणि ही तंदुरी रोटी जरा क्रिस्पी आणि कडक अशी त्यांची तंदुरी रोटी आहे, जी आपण मोस्टली बाहेर खातो त्या प्रकारे नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि हे मटनचे पीसेस तुम्ही जर हे पाहू शकतात, फोकस कर, फुल वाटतच नाही आहे की आतमध्ये सोयाबीन वगैरे काय असणार आहे, पण फुल मटन आहे. मटन तुम्ही पीसेस पाहू शकतात. तर मग आता मी सुरुवात करतो खायला. पहिलं आपण तंदुरीवर खायच्या ऐवजी पहिलं मी फक्त मटन खातो. फुल सॉफ्ट आहे, काही हे नाही आहे. वा, जे बाहेर अस्सल ऑथेंटिक व्हेज मटन कोरमाचं जे ग्रेव्ही असते, रस्सा असतो, सेम तसा मसाला आहे, काही फरक नाही. तुम्ही जे कालवण खातात ना बाहेर, सेम त्या चवेला आहे. म्हणजे मी खरं सांगतो, पहिलं मला वाटलं होतं फिश भारी, त्याच्यानंतर मला वाटलं चिकन भारी, तंदुरी भारी, आणि आता हे मटन, हे तर त्याहून भारी, सगळंच लय भारी येतं. वा, नुसतं खाऊ एवढं भारी पीसेस आहे. आणि जो कालवण आहे ना, खरं तृप्त झालं. दुपारी असं ॲक्च्युली जॉबवरून आलतो आणि दुपारी भूक लागली होती, आणि हे असं काहीतरी तृप्त होणारं जेवण जर भेटलं तर मन प्रसन्न होऊन जातं. तर आपण त्यांची रोटी बरं खाऊ. रोटी बघू शकतात, आहे जाड आहे जरा रोटी, पण बघू रोटी सोबत. कांदा आपला, वा, हे तर अस्सल गावरानच वाटतंय, एकदम गावरानचे. म्हणजे ॲम्बियन्स फुल स्टँडर्ड आहे, पण ही जी चव आहे आणि टेस्ट एकदम फुल गावरान आहे या व्हेज मटन कोरम्याची. हां, एकदम भारी. मला पहिलं खाताना वाटलं होतं रोटी काहीतरी लई जाड आहे, आपण जे हॉटेलला बाकीचे भेटतो चांगली भाजलेली असती, पण ॲक्च्युली ही मुद्दामून त्यांना मला असं वाटतंय त्यांनी दिलेली आहे. नंतर ह्या कालवण बरं, ह्या ग्रेव्ही बरं, ही एकदम सूट होती अशी रोटी. पुरेपूर जेवणाचा इथं आहे ना विचार केलेला आहे त्यांनी, असं नाही आहे की उगाचच काहीतरी वेगळं करायचं आहे, पण त्यांनी टेस्टमध्ये, दिसण्यामध्ये, सर्विंगमध्ये काही हे नाही केलं. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं, मी ऑर्डर दिली त्याच्या 5 ते 6 मिनटात ऑर्डर आलेली आहे. डिपेंड करतं तुमची ऑर्डर कोणती, पण मला तरी ही ऑर्डर लगेच भेटली. काही इथं ऑर्डरचे पण लेट नाही आहे, खूप चांगले सर्विस आहे. जे आपले वेटर्स वगैरे आहे ते पण एकदम खूप फ्रेंडली आहे. आणि मेन स्वच्छता आणि हायजेनिक आहे. तर हे खातो आता. तुम्ही हा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, बघू किती होतोय, पण इथं क्विकमध्ये सुंदर टेस्ट द्यायची होती म्हणून मी आलतो. कारण की हे मला राहवलं नाही की आपले व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही लोकांसाठी चांगले. कन्फ्युजन तुमचं आता दूर झालं असेल, कारण की पूर्ण सोयाबीनचं होतं आणि हेल्दी होतं. तर हे खातो, खरंच यार जाणवतच नाही. तुम्ही हे फोकस सर पुन्हा एकदा, जे आपण जेव्हा मटन चिकन जेव्हा पीसेस तोडतो सेम असंच निघतं ना, ते अशी लाईन्स वगैरे सेम तसंच आहे. तुम्ही याला शॉक होऊन जाईल, शॉक. तर खातो आता. वा, कांदा ऑसम. ते संपवतो, ओनर नाही आहे त्यांचे, नाही तर ओनरशी पण आपण बोललो असतो. तर त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो, प्राईस रेंज सांगतो काय आहे, आणि याच्या व्यतिरिक्त पण भरपूर मेन्यू मी जे स्टार्टिंगला सांगितलं होतं मेन्यूमध्ये खूप सारे, ते पण मी थोडंसं तुम्हाला मीच सांगतो आता. तर आता मला फोकस करू द्या. चला, तर मित्रांनो फायनली आपलं हे 3 डिश ट्राय करून झालेले आहे हॉटेल मिस्टर सिंग तंदुरीज हट हिंजवडीमध्ये. तर मित्रांनो एकदम जर तुम्ही पाहिलं टेस्टला खूप छान होतं, डिसेंट होतं टेस्टला.
आणि तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं की व्हेज आणि नॉन व्हेज लवर्सला दोघांनाही कॉमन चांगलं आहे आणि तुम्हाला मी ते दाखवलं पण पीसेसमध्ये काही फरक जाणवत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त यांच्या इथं सोया चाप्स, मोमोज, अजून खूप सारे भरपूर ऑप्शन्स आहे. आणि प्राईस रेंज बोलाल तर 150 पासून यांची प्राईस रेंज चालू होतात, म्हणजे मोमोज 120 हाफ वगैरे असे चालूच होतात आणि 200-300 पर्यंत यांचे प्राईस रेंज आहे. टेस्टला खूप चांगलं आहे. ॲम्बियन्स पण खूप डिसेंट आणि खूप शांत ॲम्बियन्स आहे, फ्रेश ॲम्बियन्स आहे, चवेला उत्तम आहे आणि हायजीन तर खरंच खूप भारी आहे. तर मित्रांनो, ज्यासाठी तुम्ही वाट बघताय त्याचा ॲड्रेस आहे आपला न्यू वाकड हिंजवडी लिंक रोड आहे, त्याचे फर्स्ट शॉप अटलांटा 3 बिल्डिंग आहे नियर बँक ऑफ बरोदा. तर तुम्ही नक्की या, नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, एकदम झटपट आणि पटकन असा आपला व्हिडिओ होता, तुमच्यासाठी मी खास आणला होता. तर आपण अशीच फूड भटकंती करत राहतो. त्यासाठी जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जुने असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. तोपर्यंत धन्यवाद.